आदिवासी विभागामध्ये लोक आपल्या आरोग्यासाठी यांच्यावर अवलंबून राहतात, यांच्यासोबत मनाशी जुळलेले राहतात. आज तुम्ही त्यांना हा आरोग्य विभागाशी संलग्न राहून काम करण्याचा जो संदेश दिला, त्याच्यावर त्यांनी प्रतिक्रिया कशी दिली होती? हां, त्याच्यापैकी जीवनदास म्हणून एक जे वैद्य होते, त्यांनी स्वतः येऊन असं सांगितलं, की मी जर आजारी पडलो तर मी डॉक्टरकडे जातो. आणि त्यांना त्या गोष्टी समजलेल्या आहेत, की आपण जास्त उपचार न करता त्याच्यावरती जास्त कुठल्याही पेशंटवर उपचार करत नाही बसण्याचं. प्राथमिक उपचार करायचे आणि जिथं एखाद्या रुग्णाला जाणवलं, की ही गंभीर स्वरूपाकडे झुकत आहे पेशंट, तर ह्यांना आपण डॉक्टरकडे हे त्यांनी स्वतः सांगितलं. सो ते स्वतःच मोटिवेटेड झाले इमिजिएटली. त्याच वेळेस आम्ही त्यांना हेच सांगितलं, की त्यांची ही जी अडचण आहे, त्यांना 108ला कसा फोन करायचा, 102ला कसा फोन करायचा आणि त्या योगेत किंवा डॉक्टरने इमिजिएटली कॉल करून जरी त्यांनी किंवा मेसेज दिला, तरीसुद्धा इमिजिएटली डॉक्टर हे अरेंजमेंट करू शकते. ह्याबद्दल आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. आपल्याकडं प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात 2 102 आहेत. 108 आपल्या 10 ठिकाणी आहेत. ह्यांची हेल्प घेणं, आज पाहिलं तर बऱ्याच जणांना 108ला फोनही लावता येत नाही. बिचारे ते थोडे निष्पाप आहे, त्यांना ज्ञान नाही आहे सामान्य त्यांना. आणि ह्यांनी जर मदत केली, ह्यांना आम्ही शिकवलं पण आज, की कसं फोन करता येईल किंवा काय. तर हे जरी केलं तरी त्यांच्यासाठी मला असं वाटतं आपली आरोग्यसेवेची यंत्रणा तयार आहे.